हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा हा 20 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू. हॅलो फ्रेंड्स, मी सिरियल कट्टावरचेच एपिसोड इकडे टाकते मालिकेंच्या दुनियेमध्ये, त्यामुळे प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. कालच्या भागात आपण बघितलं, रम्या नंदिनीला बोलते की हे घर तू सोडायचं. तेव्हा जीवा बोलतो, ए रम्या, नंदिनी हे घर का सोडेल आणि तू कोण आहेस? तेव्हा पार्थ बोलतो की नंदिनी इथून हलायचं नाही. तेव्हा रम्या बोलते की पार्थ जीवा. रम्या बोलते, असे कसे भाचे आहात रे तुम्ही? तुमच्या आत्यावर हिने खोटे नाटे आरोप केले आणि तरीही तुम्ही तिच्याकडनं भांडतायत. ती सिद्ध करणार होती ना की तिला लग्नातून आईने किडनॅप केलं होतं. ती सिद्ध करू शकली का? खरं तर जेव्हा तिने सिद्ध केलं नाही ना, तेव्हा तुम्ही दोघांनीच तिला घरातून बाहेर काढायला हवं होतं. कमाल आहे तुमची. ती खोटी असून सुद्धा तिला घराबाहेर जाऊ नको म्हणतायत. तेव्हा वसू बोलते, जाऊ दे ग रम्या, उगाच शब्दाने शब्द वाढतो. कदाचित मीच कमी पडली असेल ग माझ्या भाच्यांवरती माया करायला. पण जीवा, पार्थ, विक्रम या मुलीला घरात ठेवायचं की नाही ठेवायचं हा तुमचा प्रश्न आहे, यावर मी काहीही बोलणार नाही. तेव्हा वसू खोटं नाटं रडते. मी यापुढे एवढंच सांगेल, माझ्यावरती असे जीव घेणे आरोप नका रे करू. तेव्हा काव्या बोलते, मानलं आत्तेबाई तुम्हाला. सगळ्यांना खोळात घेण्यासाठी स्वतःच्या अश्रूंचा सुद्धा बाजार मांडलाय या बाईने. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या बस, वयाचं भान ठेव. तेव्हा काव्या बोलते, ताई. तेव्हा नंदिनी बोलते, बस, हा जो काही तमाशा झाला आहे तो माझ्यामुळे झाला असं वाटतंय ना बाबांना? आणि तसंही मी शब्द दिला होता ना की मी पुरावा नाही आणला तर मी हे घर सोडून जाईल. मी चुकलेली नाही आहे, पण मी माझा शब्द पाळेन. मी हे घर सोडते. तेव्हा काव्या बोलते, तसं असेल तर मी पण बॅग भरते, मी पण घर सोडते. जिथे माझी ताई नसेल तर तिथे मी राहू नाही शकत. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या मी सांगितलं आहे ना, घर सोडून कुठेही जायची गरज नाही आहे. तेव्हा जीवाही बोलतो, आणि नंदिनी तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही आहेस. तेव्हा विक्रम बोलतो, काय चाललं आहे नंदिनी, तू घर सोडून जाणार आहेस? माझ्या सुना घर सोडून जाणार आहेत? तेव्हा मानिनी बोलते, मग काय करतील त्या दोघी? तुम्ही कसं बोलतायत त्यांना? तेव्हा मानिनी बोलते, माझ्या दोन्ही सुना जर का घर सोडून गेल्यात ना तर मी कुणालाही माफ करणार नाही, लक्षात ठेवा. तेव्हा विक्रम बोलतो, मानिनी तू जरा शांत होशील का? काय करावं मला काही सुचत नाही. तेव्हा रम्या बोलते, मामा तू काहीही कर, पण माझ्या आईचा अपमान होणार नाही एवढं बघ. कारण आता सहन होत नाही मला. तिला नवरा आणि मला वडील नाही आहेत म्हणून कोणीही कसं पण वागणार का आमच्यासोबत? तेव्हा विक्रम बोलतो, शांत हो तू जरा. नंदिनी, काव्या, या घराचा कुटुंब प्रमुख म्हणून मी तुम्हाला सांगतोय, या घरातून कोणीही कुठेही जाणार नाही आहे. कुठेही जात नाही आहेत तुम्ही. हे सगळं घाणेरडं प्रकरण इथेच संपवून टाको. काही झालंच नाही असं समजू आपण. तेव्हा विक्रम बोलतो, नंदिनी संपून टाक हा विषय, वसुताईंची माफी माग. तेव्हा मानिनी बोलते, वा वा, काय छान पडदा पाडला तो. म्हणजे जीत बी मेरी पट बी मेरी. नंदिनी माफी मागणार नाही. तेव्हा विक्रम बोलतो, माफी तर तिला मागावीच लागेल. तेव्हा नंदिनी बोलते, सॉरी बाबा, काही झालं तरी मी माफी मागणार नाही. एक वेळ मी घर सोडेल, पण मी वसू आत्यांची माफी मागणार नाही. कारण त्यांनी फक्त माझं नाही, आम्हा चौघांचं आयुष्य खराब केले. त्यांची माफी मागणं म्हणजे अन्यायाला सहन करणं. मी सहन करते याचा अर्थ मी चुकले असा होत नाही. हवं तर मी आत्ताच्या आत्ता घर सोडते, पण मी वसू आत्यांची माफी मागणार नाही. तेव्हा काव्या बोलते, मी पण येते ताई तुझ्यासोबत. तेवढ्यात वसू पुढे येते आणि मुद्दाम नाटक करत बोलते, नंदिनी नको गं घर सोडून जाऊस. हे घर तुटावं असं मला कधीच वाटलं नाही. विक्रम आणि मानिनी या घरातली नाती खूप प्रेमाने जपली आहेत ग. हवं तर मी माफी मागते तुझी, पण हे घर सोडून जाऊ नकोस. तुम्ही दोघी या घरांच्या सुना आहात ग. तुम्ही दोघी जर या घर सोडून गेल्यात ना तर माझ्या भावाचं आणि माझ्या भाच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. हवं तर मी पाया पडते ग नंदिनी तुझ्या. तेव्हा विक्रम बोलतो, पाहिलंच नंदिनी, चूक तुझी आहे. माझ्या ताईची चूक नाही तरीही ती तुझ्या पायाशी आली. तेव्हा नंदिनी बोलते, पण बाबा. तेव्हा विक्रम चिडून बोलतो, बाबा म्हणायचं नाही आहेस मला. आजपासून तू माझी मुलगी नाही आणि मी तुझा बाबा नाही. विक्रम तिथून निघून जातो. सगळे जिकडे तिकडे जातात. तेव्हा विक्रम घरात आल्यावर मानिनी बोलते, मी तुझा बाबा नाही, तू माझी मुलगी नाही असे म्हणाले तुम्ही नंदिनीला? अहो तुमचं तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलून गेलात? तेव्हा विक्रम बोलतो, तिने काय केलं माहिती आहे? खोटा पुरावा घेऊन आली. माझ्या नजरेतनं उतरली ती पोरगी. तेव्हा मानिनी बोलते, त्या पोरीच्या नजरेत एकदा नीट बघा आणि मग तुमच्या बहिणीच्या डोळ्यात बघा, कोण खोटं आहे कोण खरं आहे हे लगेच तुमच्या लक्षात येईल. तेव्हा विक्रम बोलतो, म्हणजे माझी बहीण चुकीची आहे? म्हणजे माझी बहीण खोटी आहे? तेव्हा मानिनी बोलते, हो. कुठला गुडघ्यांचा डॉक्टर आला हो अचानक? काल सकाळपर्यंत बऱ्या होत्या त्या, अचानक कुठला डॉक्टर? लगेच कसले गुडघे दुखायला लागले हो तिचे? हा विचार का करत नाही आहेत तुम्ही? हे बघा, नंदिनीला लग्नातून किडनॅप केल्यानंतर पार्थला लग्न करण्यासाठी पहिली संधी कोणाला मिळाली असती? रम्याला. तेव्हा विक्रम बोलतो, अगं पण रम्याचं लग्न झालं का पार्थशी? नंदिनी जेव्हा मंडपात नव्हती तेव्हा रम्यासुद्धा तिथे नव्हती. हा जर वसुताईचा प्लॅन असता ना तर तिने रम्याला कुठेही जाऊ दिलं नसतं. उगाच नंदिनी
ची बाजू घेण्यासाठी तू माझ्याशी भांडू नकोस. वकिली करत नाही आहे मी. अहो पण नंदिनी एकाएकी वसुताईंची वाईट वागायला लागेल. पिहूनी स्वतः नंदिनीला चित्र काढून दिलं होतं. पिहूने स्वतः तोंडाने सांगितलं की ऐकलंय की वसुताईनेच नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि शिवाय दीपकचा नंबरही वसुताईच्या मोबाईलमध्ये होता हे नंदिनी म्हणाली ना. आणि चार चौघात चर्चा होईल म्हणून वसुताईने का म्हणून तो डिलीट केला नसेल. आणि अचानक कुठून आला हो तो डॉक्टरला भेटायच्या नादात वसुताई कशावरून दीपकला भेटायला गेल्या नसतील. तेव्हा विक्रम बोलतो काहीही बोलतेस तू. तेव्हा मानिनी बोलते अहो विक्रम हा विचार करा नंदिनी आज तागायत घरातली नाती तुटणार नाहीत, घरातली लोक एकमेकांपासून दुरावणार नाही हाच विचार केला आहे. आणि वसुताई याच्या उलट वागल्या हे तुम्ही सुद्धा बघितलंय. नंदिनीने सगळ्यांशी जुळवून घेतलं ना, अगदी रम्या आणि वसुताईशी सुद्धा. आणि नंदिनी या घरात आल्यापासून वसुताईंना फक्त प्रॉब्लेमच आहेत. आणि एवढं सगळं असताना वसुताई नंदिनी विरुद्ध असं करणार नाही असं कसं वाटलं तुम्हाला. तेव्हा विक्रम बोलतात अगं असतील तिला प्रॉब्लेम, पण माझी बहीण नंदिनीला किडनॅप करण्यासारखी घाणेरडी गोष्ट हे मी मान्य करणार नाही. तेव्हा मानिनी बोलते ठीक आहे मग मला तुमच्या विरोधात जावं लागेल, कारण मी नंदिनीचीच साथ देणार आहे. कारण नंदिनी प्रामाणिक आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. इकडे काव्या पार्थला बोलत असते फसवलंय माझ्या नंदिनीला वसुताईने फसवलंय. पार्थ मला सांगा का ती वसु आत्या विरोधात अशी वागेल, का ती खोटे पुरावे घेऊन येईल. तेव्हा पार्थ बोलतो नंदिनी खोटे पुरावे आणू शकणार नाही हे मला माहिती आहे. तेव्हा काव्या बोलते मग मला सांगा विक्रम काका असे का वागतायत माझ्या बहिणीशी. विक्रम काका सतत वसु आत्याचीच बाजू घेत आहे. एकदा सुद्धा त्यांना वाटलं नाही की नंदिनी ताईची बाजू समजून घ्यावी. आता काय म्हणाले तिला काका की मला बाबा म्हणू नकोस. किती वाईट वाटलं असेल तिला. हे बघा पार्थ माझ्या नंदिनी ताईला जर काही झालं ना तर मी वसु आत्यांना सोडणार नाही सांगून ठेवते. तेव्हा काव्या बोलताच काव्याला खोकला येतो. तेव्हा पार्थ पटकन तिला पकडतो, तिच्या पाठीला हात फिरवतो आणि बोलतो वर बघा. आणि काव्याला लक्षात येतं की पार्थने तिच्या पाठीवर हात ठेवलेला असतो आणि ते दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा पार्थ हात बाजूला करतो आणि काव्याला पाणी देतो आणि काव्याशी बोलतो की आज जे घरात काही घडले त्याचा विचार मी कधीही केला नव्हता. वसु आत्या इतक्या खालच्या थराला आज खूप वाईट घडले, स्पेशली नंदिनीच्या बाबतीत. तेव्हा काव्या बोलते माझी नंदिनी ताईने सगळ्यांना न्याय मिळवून दिला आहे, पण आज माझी नंदिनी ताईवर असं होतं आहे. तेव्हा पार्थ बोलतो पण मला विश्वास आहे माझा भाऊ तुमच्या नंदिनी ताईला एकटं पडू देणार नाही. इकडे नंदिनीला विक्रमचे शब्द ऐकून रडायला येत असतं. तेव्हा जीवा तिच्या खांद्यावर हात ठेवतो. नंदिनी उठते आणि बोलते जीवा मी तुम्हाला खरं सांगते मी खोटा साक्षीदार आणला नव्हता. तेव्हा जीवा बोलतो हे बघ तुला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे अगं, कारण माझा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे. तुला ट्रॅप केले गेले हे दिसतंय मला. तेव्हा नंदिनी बोलते पण मग अशी कशी मूर्ख बनली मी. असा कसा विश्वास ठेवला मी त्या दीपकवर. नेहमी असंच होतं, मी ज्या लोकांवर विश्वास ठेवते तेच लोक मला फसवतात. हे काय होऊन बसले जीवा. ज्या नात्यांची वीण अशी प्रेमाने घट्ट बसली होती तीच वीण आता विस्कटली आहे. मला वाटलं होतं दीपक खरेपणाने सगळं खरं सांगेल, पण सगळं उलटं होऊन बसलंय जीवा. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी प्लीज अशी रडू नकोस. नंदिनी अगं तू दीपकशी बोलायला एकटीने जायलाच नको होतं. आपण सोबत गेलो असतो ना तेव्हाच आपल्याला कळलं असतं की काहीतरी गडबड आहे आणि आपण दुसरा काहीतरी मार्ग काढला असता. तेव्हा नंदिनी बोलते खरं आहे तुमचं. तुम्ही त्या दिवशी किती म्हणालात मी सोबत येतो, पण मी म्हणाले ही लढाई माझी आहे, मला एकटीने लढू द्या. चुकलंच माझं, पण आता ही लढाई आणि माझी नाती मी सगळंच हरून बसली हो जीवा. प्लीज असा विचार करू नकोस नंदिनी, तुझी नाती सगळी तुझ्याजवळच आहे आणि काळजी करू नको. हा जीवा तुला कधीच हरू देणार नाही. तेव्हा नंदिनी बोलते एवढं सगळं होऊन सुद्धा किती विश्वास दाखवतायत तुम्ही माझ्यावर. माझंच चुकलं, मी सगळं विश्वासात घेऊन तुम्हालाच सांगायला हवं होतं. माझंच चुकलं. नंदिनी रडायला लागते. तेव्हा जीवा बोलतो कदाचित तुला पुन्हा भीती वाटली असेल की तू माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा तुझ्या हातात निराशाच लागेल. तू न सांगणं रास्तच होतं, कारण आजपर्यंत मी तुझा नवरा नाही आहे आणि मित्रसुद्धा नाही आहे, पण एक दिवस तू मला सगळं शेअर करशील, असं नातं बनेल आपल्यात. पण तोपर्यंत एक रूममेट म्हणून तरी मला सगळं सांगत जा. तेव्हा जीवा बोलतो सांगशील ना. नंदिनी मान डोलावते आणि बोलते जीवा बाबा परत माझ्याशी कधीच बोलणार नाहीत का हो. मला बाबा म्हणून हाक मारू नको असं म्हणालेत ते. माझी लाज वाटते असं म्हणाले ते. माझंच चुकलं, जे काही घडलं होतं त्याबद्दल बोलायलाच नको होतं मी. उगाच माझ्यामुळे आई आणि बाबांमध्ये वाद झाले, खूप चुकीचं वागली मी. तेव्हा जीवा बोलतो नंदिनी तू काही चुकीचं वागली नाही आहेस आणि बाबाचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस. ते जे काही बोलले ते रागाच्या भरात बोलले. त्यांच्या बहिणीवरती आरोप केले तर ते चिडणारच ना. आणि तुलाही माहिती आहे ते सहसा चिडत नाही. एकदा का ते शांत झाले ते स्वतःहून येऊन बोलतील तुझ्याशी. आणि प्रत्येक गोष्टीचा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. काही वाटलं तर बोल माझ्याशी, मी आहे.
तेव्हा जीवा बोलतो सकाळपासून बाहेरच काही खाल्लं नसशील, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येतो. तेव्हा नंदिनी बोलते नाही नको. तेव्हा जीवा बोलतो उपाशी पोटी झोपू नाही चकाचक बाई, मी काहीतरी आणतो जसं तू माझ्यासाठी आणलं होतंस. तेव्हा नंदिनी बोलते नाही नको मला आत्ता काही नको आहे. तेव्हा जीवा बोलतो असं काय करतेस, ऑलरेडी इतकी प्रेशर खाली जगतेस, स्वतःला काही त्रास होणार नाही याची तरी काळजी घे. तेव्हा नंदिनी बोलते आत्ता माझ्या घशाखाली काहीच जाणार नाही, प्लीज मला फक्त माझा वेळ हवा आहे. तेव्हा जीवा बोलतो ठीक आहे, पण काही लागलं तर सांग. आणि जीवा चालला जातो. तेव्हा नंदिनी एकटी बोलत असते की कसं काय पटकन निर्णय बदलला दीपकने, त्याने माझ्या विरोधात एवढे सगळे पुरावे आणले कसे, कधी आणलं त्यांनी सगळे हे. तेवढ्यात तिथे वसू आणि रम्या येते आणि बोलते मी सांगते ना. आणि त्या दोघी घरात येतात. रम्या पटकन दरवाजा लावते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.